कसे आहेत तुम्ही? तुमचं स्वागत करतो मी बबी आणि मम्मीच्या ब्लॉग्समध्ये. तर काय आज चाललेलो स्कूलला. थोड्या दिवसात म्हणजे 25 ते 30 दिवस काय स्कूलला गेलो नव्हतं, सुट्ट्या होत्या दिवाळीच्या नंतर फिरायला गेलो म्हणून काय घेतला स्कूलला गेलो नाही. तर आज होता फर्स्ट डे. तर काय बघा 8 वाजलेले आहेत आणि थोड्या वेळात आता मी जाईल म्हणून ब्लॉगची स्टार्टिंग केली. तर काय आपला कालचा बड्डेचा ब्लॉग पडलेला आहे, एक दिवस नंतर पडला पण काही पडलेला, पण थोड्या चुक्या असतील त्याच्यात, जसं मिनी वगैरे खूप साऱ्या चुक्या आहेत. तर समजून घ्या काही न्यू आहे. तर काय आज स्लॅबचा पण काम होता पण मला स्कूलला नाही जायचं आहे. मम्मी जबरदस्ती पाठवते, राग आला आहे पण जाऊ दे सांगितलं. तर काही आपण आता न्यू या, मग काही मी आल्यावर तुम्हाला भेटतो डायरेक्ट स्कूलवरून. मग स्लॅबचं काम चालू असेल तिकडे जाऊ मग. तर काहीच पाय आपण भेटू थोड्या वेळात. आता स्कूलमधून आलो गाईज. थोडा वेळ झाला आलो, दादाला जरा काम चालू, तिथं पाणी कपलेलं, मग पाणी आणायला आलो. बघा आपला गाईज दादा नवीन आहे पण गाईज गाडी जशी झालं तर तसा म्हणजे रायडर सेम. आणली पाणी आणायला झालं कोलिवलीला, तिथं चालू असला तर ठीक. बघू काही चालू आहे का नाही ना, मग तुम्हाला लगेच आपण जाऊन सलावदा काम दाखवू. स्कूलमध्ये गेलेलो होतं त्याच्यामुळं हे झाला, नाही तर मग घेतला दाखवलं तसं. मम्मीने पण काढला नाही, मम्मी पण नंतर गेली स्लॅब झाल्यावर. दादाचाही होता, दादाला कंटाळा येतं काढायला काय त्याच्यामुळं गाईज. बघा गाईज आता दादा चालू तर आहे पण थोडा जीव धोक्यात येतो. सी गाईज डम्पिंग रोडला काय चाललोय आम्ही. तर मग काय आता आपण तिथे गेल्यावर तुम्हाला भेटू. बाय. पण पंपवरती आलेलो पण तो गाईज पंप बंद होता गाईज. बघा पाण्याचा पॉइंट गाईज बंद होता. तर मग आतमध्ये आलो ना जरा, मग आता दुसऱ्या ठिकाणी जायचा प्लॅन झाला. आतमध्ये बघितलं, टर्न बिन मारला, मग दादा बोलला नाही तर दुसरीकडे आता जायचा प्लॅन झालाय. तर बघू काय तिथे भेटता का नाही, तिथे गेल्यावर तुम्हाला भेटू. तेच आता वाटला भेटलेलं दुसऱ्या दुकानात, पंपवर वगैरे नाही भेटला पण इथं दुसऱ्या दुकानात भेटलेला स्टेशनरी वगैरे. इथे भेटला का रे? भेटले तरी तर भेटलेला तर इथे भेटला काय स्टेशनरीमध्ये. मग आता गाईज आपण डायरेक्ट आपल्या साईडवरती गेल्यावर तुम्हाला भेटू. तर गाईज आलेलो आपण घराजवळ, पण मम्मीचा फोन आला की बोलते घरी अर्जंट काम आहे म्हणून काही आपण पहिले घरी जाऊ. मग मस्तपैकी कपडे चेंज करू, मग डायरेक्ट स्लॅबजवळ जाऊ. गाईज मग डायरेक्ट आपण आता घरी गेल्यावर तुम्हाला भेटू. कपडे चेंज केले ना, जेवून बिवून सगळं केलं म्हणजे फ्रेश झालो ना. आता खाली जायला म्हणजे साईडवरती जायला आता रेडी झालो. मग मम्मीना मी निघलोय बघा, मम्मी पण तयार झाली. मम्मी हसना. तर मग गाईज आपण आता खाली जाऊन मस्तपैकी तुम्हाला तिथे दाखवू कसं काय आहे. मग गाईज आपण खाली गेल्यावर तुम्हाला भेटू. मध्ये बसलो म्हणजे खाली चाललो गाईज. तर बघा मम्मी पण इथे स्लाईड जवळ. तर गाईज बघू शकतात काम चालू आहे स्लॅबचा गाईज वरती. दुसऱ्या स्लॅबचा गाईज काम चालू आहे. पहिला स्लॅब पडला, आता दुसऱ्या स्लॅबचा काम चालू आहे. तर गाईज चला आता तुम्हाला दाखवतो कसा काय ना, काय कुठल्या गोष्टी मम्मीने हे केलेले आहेत. तर गाईज चला बघूया आपण काय काय बनवलेलं आहे. तर सध्या बघू शकतात काम चालू आहे. एवढं आता अर्धा झालेला होता, थोडा ब्रेक म्हणजे पाणी बिणी वगैरे खपलेला होता, पाणीच खपलेलं होतं त्याला पियायला, तर तो आणायला गेलेले. तर काय आवाज थोडा हे असेल येत असेल थोडा गचून बुचून, तरी मशीन चालू आहे ना थोडं म्हणून गाईज. हो त्यात गाईज ही एंट्री नाही, बॅक एंट्री आहे पण समोर मशीन चालू आहे, तिथूनच एंट्री मारायला लागेल. बघू गाईज चला एंट्री मारू. ही गाईज आपली मेन एंट्री इथून आहे. तर गाईज आवाज येत असेल गाईज, बघू शकतात गाईज. आपला हे गाले वगैरे टाकले, पाण्याची टाकी वगैरे. काय चला आपण वरती जाऊ, बघू वरती काय काम चाललेलं आहे. मम्मी येतच असेल तिथे गेली. बघा एवढं काय आपलं हे आहे, गाले वगैरे इथं पण गाला आहे परत असं. तर थोडं स्लॅबचं काम झालं म्हणून थोडा गचमुडी चालू आहे. काय चला आता आपण मेन डोअरमधून एंट्री मारू आतमध्ये. बघू शकतात
बघा काही अंकल हां तर काही ते आपली इथे काम करतात. तर काही 2 मिनटं मम्मी पप्पा आवाज येत आहेत काय काय मम्मीला हात द्यायला लागतं कारण की तो मेन एंट्री बंद आहे म्हणून. काय त्याला मम्मीला हात देव मग ये बोल वरती जाऊ काय हात द्यायला का घे मम्मीला काही भीती वाटतं. तो पण वापस वरती थोडा तर मम्मीला जमत नव्हतं चढायला मी थोडी हेल्प केली. तर काय आपण एंट्री मारूया बघा काहीच कशी एंट्री होतं. गाई इथं दरवाजा आहे आपला तर जायची आपण बघू आपण कसा काय. पहिले काही आपला हॉलमध्ये आपण एंट्री मारलेली आहे. हॉल आहे गाईज इथे बेडरूम वगैरे काही बघा वरती स्लॅब चालू आहे. पप्पा हे पण असतील काही वरती चालू आहे. जर त्याला काही वरती बघू काय काम चाललंय. खालचा तर दाखवायला काहीच नाही पण वरचा बघू आता स्लॅब वरती चालले बरं काही बघा माझी शाळा पण काही दिसतं ते त्याला काही या काय आपल्या पायऱ्या तिथे आलं लगेच थोडी काही बघा पप्पा वगैरे वरतीच आहेत. पप्पांना नाना आहे पप्पाचा मित्र कसा भरला आहे बघा. थोडीशी तब्येत खराब आहे तर तब्येत खराब आहे माझी तर खोकला वगैरे झालं तर म्हणून खूप हे होते खोकला. तर काहीच बघू बघा काही हा हॉल आहे त्या साईडला किचन आहे तिकडं त्या भिंतीच्या पाठीमागं. ही आपली गॅलरी इथून ही गाईज गॅलरी आहे काही बघा इथून व्ह्यू काय देतो. फ्रंट साईड ही फ्रंट नाही दुसरी साईड आहे त्या साईडला फ्रंट साईड पण काही तुम्हाला दाखवू कुठे नाही पण रस्ता मेन हा काहीच रस्ता आहे. तर काही चला खाली बघू की काय काम चाललेलं आहे. खाली वरती तर काम चाललेलं आहे खाली नाही तर खाली बघू काहीच कसा काय आहे सगळा. तर काही चला बघू. काम चाललेलं आहे. हे गाईज बेडरूम बनवलेलं आहे या नाना आला शूटिंग नाही ब्लॉग बघा काय आपला काय हे आता ओपन टेरेस जायचा आता आपला तिथे काहीच माझं बेडरूम आहे. तर असे मम्मी पप्पांचा वगैरे तर काहीतरी आहे सेटिंग आहे. तर काही त्याची काही डिझाईन बनवली ना काही वरतून व्ह्यू बघा. फ्रंट साईड गाईज तुम्हाला दाखवू. आपला रायडर बघा गाईज दादा जुना इकडून गाडी चालवायला घेऊन जाते. तर काही बघू कसं काम झालेलं आहे कसं हे का हो. आपण आपला बेडरूम वगैरे तुम्हाला वरचा दाखवला आता खालचा आपण बेडरूम वगैरे बघू कसं आहे. तर चला या बघू गाईज कसं आहे. गाईज हा दादा हा आपला स्टडी रूम का काय माहिती ना मला कुठला रूम आहे. बाथरूम वगैरे हा दादाचा असा बेडरूम आहे नाही त्यातले प्लस किचन आहे प्लस असंच आहे. तर चला खाली जाऊ. मम्मीने काम सांगितलेलं आहे तो काम करायचे पैसे चला काम करायला जाऊ. आलो ना खाली मला लक्ष द्यायला सांगितलेलं होतं. तर बघूया आता सातपातलं सगळे कामांचा गेलो असतो हे बघा असं ते वेस्ट चाललेला आहे सगळा वेस्ट आहे कामाचे पण पाणी वगैरे पडलेलं आहे. बघूया बघा गाईस हे काम झालेलं आहे. चला गाईस स्लॅब झालेला आहे गाईस पूर्ण. खाली गेलेलो मग वरती आलो ना गाईस स्लॅब पूर्ण झाला बघा पूर्ण गाईस इथपर्यंत असा झालेला आहे. इथपर्यंत गाईस पूर्ण असं झालेला आहे. आधीच केलेलं आहे आता तिथं बनवून गेले ना खाली म्हणजे स्लॅब पूर्णपैकी झाला आजचा. अजून काही एक स्लॅब पडेल मग त्यानंतर मग झाला. तर बघूया तर काही फक्त आता ही राहिलेली आहे बसाचे. तुला कसं वाटतं मग आपला स्लॅब झाला आता दुसरा. जरा जीवाला बरं वाटतं.
बरा वाटला का? मजा पण आली का? काय वाटला? मजा आली. मम्मीला पण गाईज मजा आली. आता आपल्याला पण मजा की कधी घर होतो ना, कधी राहायला यायचं इथं. त्याचीच गाईज वाट चालू आहे. अजून गाईज 3 महिने. हा बस बस बस. ब्लॉग नाही बनवत गाईज, लाज वाटते. गाईज नंतर आपण भेटू. तो गाईज तो आपला गाईज ब्लॉग एंड करायचा केलेला, तर गाईज खाली होतो मी, वरती आलो ना ब्लॉग करायचा, वापस विसरलो गाईज मागच्या ब्लॉगसारखा. गाईज बाय गाईज, आजच्यासाठी इथेच. मग गाईज लाईक करा, जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज, आणि फॉलो पण करा. बाय गाईज.